नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आता आपली नवोदयची परीक्षा शनिवारी होणार आहे आणि अगदीच 1 ते 2 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कुठल्याही गणिताचा अभ्यास करणार नाही आहोत. आपल्याला जी उत्तरपत्रिका सॉल्व्ह करायची आहे, त्या उत्तरपत्रिकेचं जे मुखपृष्ठ आहे किंवा पहिलं पेज जे आहे, तर कशा पद्धतीने भरायचं आहे, उत्तर कशा पद्धतीने गोल करायचे आहेत, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ अगदीच महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण आहे. बघा विद्यार्थ्यांनो, सगळ्यात अगोदर तुमच्या उत्तरपत्रिकेचं जे पहिलं पान असतं ते या पद्धतीने येतं विद्यार्थ्यांनो. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या ब्रॅकेटमध्ये तुमचा अनुक्रमांक म्हणजेच रोल नंबर भरायचा असतो, जो की तुमच्या हॉल तिकिटावर दिलेला आहे. आता समजा तुमचा नंबर हा 173 2172 असा असेल, तर तुम्ही तो कसा लिहिणार आहात बघा. 173 2172 हा तुमचा रोल नंबर असेल आणि हा रोल नंबर तुम्हाला कायम लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथं जो बॉक्स दिसतोय, या बॉक्समध्ये तुम्हाला अभ्यर्थिका नाम म्हणजेच नेम ऑफ कॅन्डिडेट, स्वतःचं नाव हे कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. समजा तुमचं नाव हे सोनाक्षी आहे, तर तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये छान असं हे सोनाक्षी नाव काढणार आहात. सोनाक्षी, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर इथं तुमच्या वडिलांचं नाव ते सुद्धा तुम्हाला कॅपिटल लेटरमध्येच लिहायचं आहे. समजा तुमच्या वडिलांचं नाव हे सागर आहे, सोनाक्षी सागर, या पद्धतीने, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे की खालचं पेज दिसतं विद्यार्थ्यांनो, आता बघा, याच्यानंतर तुम्हाला इकडच्या पानावर तुमचं जो अनुक्रमांक आहे तो परत एकदा ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे. नंतर तुमच्या मुख्य प्रश्नपत्रिकेला एक क्रमांक दिलेला असेल, तो क्रमांक इथं लिहायचा आहे. आता बघा, तुमचा जो क्रमांक आहे, हजेरी क्रमांक किंवा तुमच्या हॉल तिकीटवरचा क्रमांक, तो किती सांगितलेला आहे आपण? 1732172, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर या पद्धतीने बघा, आता काय करायचं आहे, आता हे जे 1 आहे ना, 1, तर हे 1च्या बरोबर ह्या 1ला आपल्याला गोल करायचं आहे. जो तुमचा क्रमांक दिसतो त्या क्रमांकाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्याच्यानंतर 7, आता 7 कुठे, हे बघा इथं, तर बरोबर 7ला तुम्हाला इथं गोल करायचं आहे. गोल करताना अगदी व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर 3 कुठं आहे, इथं, ह्या 3ला तुम्हाला व्यवस्थित गोल करायचं आहे. त्याच्यानंतर 2ला इथं गोल करायचं आहे. हे अगदी काळजीपूर्वक भरायचं आहे विद्यार्थ्यांनो, कारण ह्याच्यावरच आपला डिपेंड रिझल्ट असणार आहे. तुम्ही जर सगळं व्यवस्थित भरलं आहे आणि हे जर चुकला तर आपला रिझल्ट कसा येणार आहे? अतिशय खराब. त्यासाठी इथं काळजी घ्यायची आहे. तुमचा जो काही मुख्य प्रश्नपत्रिकेचा क्रमांक असेल, तो सुद्धा तुम्हाला इथं त्याच पद्धतीने भरायचा आहे आणि त्याच पद्धतीने ते गोल करायचे आहेत, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. समजा तुमचा मुख्य प्रश्नपत्रिकेचा क्रमांक असणार आहे 52 53 111. तर याला कसं भरायचं आहे बघा. आता 5 कुठं आहे, बरोबर त्या 5ला आपल्याला पहिल्या लाईनमध्ये गोल करायचं आहे. त्याच्यानंतर 52चं 2 गोल करायचं आहे. त्याच्यानंतर 53चं परत 5 गोल करायचं आहे आणि 3 परत गोल करायचं आहे, तेही अगदी व्यवस्थितरित्या, आणि परत गोल करायचं आहे 1 1 आणि 1. आशा करते विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजत असेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी काही उत्तरपत्रिका आहे ती भरायची आहे, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. सेम इकडच्या साईडला सुद्धा आहे, तुम्हाला हेच भरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेला पहिला प्रश्न सोडवताय, मॅथ्सचं सोल्युशन घेताय, पहिला प्रश्न सोडवताय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर 4 आहे किंवा डी आहे असं वाटत असेल, तर बरोबर एक पहिल्या प्रश्नाचं डी गोल करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तरपत्रिकासुद्धा सोडवायची आहे. प्रश्न क्रमांक बघायचा आहे आणि प्रश्न क्रमांकावरून तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते बरोबर त्या लाईनमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला अगोदर व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीने तुम्हाला ही उत्तरपत्रिका सॉल्व्ह करायची आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला उत्तरपत्रिका भरून अगदी व्यवस्थित तुमची साईन वगैरे करायची आहे. चला विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याचा उपयोग तुम्हाला नक्कीच तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये फायनल एक्झाममध्ये होणार आहे अशी अपेक्षा करते. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.